ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं राज्याच्या कोविड आरोग्य रुग्णालयांबद्दलची स्थिती जाणून घेऊयात। सर नमस्कार। सगळ्यात मोठा प्रश्न लाईट गेल्यामुळे हाच आहे की कोविड रुग्णालयांचं काय? नाही, एक आहे की लाईट, मी आताच एनर्जी मिनिस्टर नितीन राऊतांना बोललो, त्यांचं म्हणणं आहे की रिस्टोरेशन सुरू झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा दिलासादायक मुद्दा म्हणजे असा आहे की हे मान्य आहे की पडघा ते कळवा जी 2 लाईन असतात त्यातली एक लाईनचं काम चालू होतं आणि दुसऱ्या लाईनवर अचानक लोड आल्यामुळे तो बिघाड झाला आणि टाटाचंही पॉवर स्टेशन बंद होतं। त्या सगळ्या मी आताच त्यांना सविस्तर बोललो, ते कंटिन्युअस त्यावर लक्ष ठेवून आहेत। सगळ्यात महत्त्वाचं ते लगेच रिस्टोरेशन होतंय, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। दुसरा मुद्दा की प्रत्येक हॉस्पिटलला परवानगी देताना आपल्या जी परवानगी देणारी अथॉरिटी आहे ते एक नक्कीच बघतात की त्यांना पर्यायी व्यवस्था आहे का नाही, म्हणजे जनरेटर आहे का नाही, किंवा त्या ठिकाणी पूर्ण पर्यायी व्यवस्था, टोटल हॉस्पिटल बंद जरी असेल लाईट तर त्यावेळी चालण्याची व्यवस्था, पूर्ण जी कनेक्टिंग लोड असतो, जो कनेक्टिंग लोड असतो महत्त्वाच्या ठिकाणचे, तर ते कनेक्टिंग लोडला मॅनेज करण्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटीची अवेलेबिलिटी त्यांना पर्यायी व्यवस्थेने असायलाच हवी। हा त्यातला महत्त्वाचा बंधनकारक विषय असतोच। आता फक्त बघायचं एवढंच की एवढ्या मोठ्या याच्यात कधीतरी एखाद 2 ठिकाणी जर नसेल तर तो मात्र निश्चित प्रकारे गुन्हा आहे आणि तो मात्र शिक्षेस पात्र आहे। त्यामुळे आम्ही पण लक्ष ठेवून आहोत। मी आता लगेचच आमच्या ज्या अथॉरिटीज आहेत ह्या दोन्ही भागातल्या, ठाणे आणि पूर्ण मुंबईचा अलीकडचा परिसर, तो त्या सगळ्या भागाला मी कळवलेलं आहे, आमच्या डायरेक्टर्सला कळवलेलं आहे की सगळ्या हॉस्पिटल्सला तुम्ही ताबडतोबीनं संपर्क करा, कुठे काय अडचण आहे का ती माहिती घ्या आणि योग्य ती ताबडतोबीनं उपाययोजना करा। तर या सगळ्या गोष्टी मी पण कळवलेल्या आहे। पण एक नक्की आहे की कुठल्याही परिस्थितीत अथॉरिटी जी परवानगी देते त्यावेळी पर्यायी व्यवस्था असतेच आणि त्यामुळे ती व्यवस्था आहेच आणि असणारच, त्यामुळे तशी काही काळजी करण्याचा एकदम विषय नाही, पण आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यावरती कारवाई होईल हे तर आपण स्पष्ट केलं। पण सर, ही झाली कोविड रुग्णालयांची स्थिती। मुंबईत बरीचशी हॉस्पिटल्स अशी आहेत की जी नॉन कोविड आहेत, म्हणजे एमएमआर रिजनमध्ये मोठी ऑपरेशन्स कदाचित चालू असतील, त्यांच्या बॅकअपचं काय, तिथल्या सिस्टीमचं काय, याविषयी सेम रूल अप्लाइज। कोविड हॉस्पिटलसाठी वेगळे नियम आहेत असं काहीच नाही, सेम रूल अप्लाइज। मी जे कोविडसाठी बोललो ते सेम रूल अप्लाइज फॉर नॉन कोविड ऑल्सो। तिथे सगळं हॉस्पिटलची परवानगी हीच विथ अल्टरनेट पॅरलल व्यवस्था असायलाच हवी, त्या दृष्टिकोनातूनच नियमावली बनवलेली असते आणि त्यामुळे त्या नियमावलीप्रमाणे सगळ्या असणारच। क्वचित असू शकेल इकडे तिकडे, तर त्याची आम्ही ताबडतोबीनं माहिती पण घेतोय आणि उपाययोजना पण करतोय आणि कारवाई पण केली जाईल, दोन्ही गोष्टी। सर, आपलं ऊर्जा मंत्र्यांशी बोलणं झालंय, विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण वेळ किती लागेल? कारण हा वेळ खूप क्रुशियल आहे, तो खूप महत्वाचा आहे। त्यांनी मला जे सांगितलं की अर्ध्या तासाच्या आत सगळं रिझ्यूम होईल असा त्यांनी मला स्वतः फोनवर विश्वास दिलेला आहे। मी त्यांना त्याच काळजीपोटी फोन केला होता की बाबा पेशंट, हॉस्पिटल्स हे सगळं आहे, आज मला त्या दृष्टीनं मला जास्त महत्वाचं आहे। इंडस्ट्री तर आहेच, व्यापार, इंडस्ट्री, घर ते सगळं आहे, पण ते सेकंडरी आहे। आज मला काळजी ती माझ्या सगळ्या पेशंटची, त्या दृष्टिकोनातून आपण काय म्हणजे लवकर केलं पाहिजे। तर ते म्हणे राजेश लगेच आम्ही करतोय, मी स्वतः त्याच ह्याच्यात आहे आणि सगळी यंत्रणा त्याच ह्याच्यावर लागलेली आहे। एकदम ओव्हरलोड झाल्यामुळे घडलेली घटना आहे ती, परंतु त्या बाबतीत लगेचच दुरुस्तीचं काम तत्परतेने होतंय। अर्ध्या पाऊण तासाच्या आतमध्ये सगळं होईल असा विश्वास त्यांनी मला दिलाय। अच्छा, नाही पण आशा करूयात की त्रास कुणाला होणार नाही, अडचण कुणाला होणार नाही, कारण सगळ्यात मोठी चिंता सर्वांना सध्या कोविड रुग्णालयांची आणि तिथल्या पेशंटचीच आहे। सर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।